नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी असते, सावी आता तिथे धैर्यच्या रूममध्ये असते आणि आता इकडं सावीला भेटण्यासाठी इकडे सावीचे आई बाबा ते सगळे आलेले असतात, भाऊन ते सगळे आलेले असतात भेटण्यासाठी. आणि आता दामिनी ते खाली असतात. तर आता लगेच ते आई आलेले बघून दामिनी म्हणते की हो तुम्ही आलात का, तुम्हाला कसं काय माहीत झालं सावी आली आहे घरी. तर ते अवंती म्हणते की अहो मीच त्यांना बोलवून घेतलं भेटायला, त्यांना बरं वाटेल ना सावीला बघितल्यावरती, त्यामुळे मी त्यांना बोलवलं होतं. तर ते म्हणतात की बरं झालं तू बोलवून घेतला अवंती, असं दामिनी राग म्हणते. आणि आता लगेच सावीच्या आई त्या म्हणतात पण सावी कुठं आहे, आम्हाला ओळखल का ती. तर ते म्हणतात की नाही ना, अजून ती बरी नाही झालेली, तिला काही ओळखतच नाही अजून आपण, असं म्हणते. आणि आता लगेच सावीच्या आईन ते तिथे बोलत असतात. तेवढ्यात जी सावी आहे ती आता रूममध्ये खूप विचार करत असते, रूममध्ये एकटीच असते आणि तिला सगळं आठवलेलं असतं, पण ती आता सगळ्यांना दाखवत नाही की तिला आठवलेलं आहे. आणि ती आता तिथे एकटीच असते रूममध्ये आणि म्हणते की मी सांगू का आता सगळ्यांना मला आठवलं आहे. तर आता तिला धैर्यने घ्यायला येतो आणि धैर्य म्हणतो की काय झालं सावी, काय करते तू इथं, बोटात का पेन खुपसून घेते. तर ती म्हणते काही नाही धैर्य. आणि आता धैर्य म्हणतो की खाली चल ना, तुला भेटायला कोणीतरी आला आहे. तर आता सावीला घेऊन तो खाली येतो. सावी तिथे उभा असते, दामिनी तिकडून उभा असते आणि सावीला भास होतो की सगळा काही. आता लगेच जी सावी आहे ती सगळ्यांसमोर सांगते की दामिनी मॅडम तुमचे नाटकं बास झाले आता, कारण की तुम्ही बास करा हे, कारण की तुम्हाला माहिती आहे का, अहो तुम्ही हे जे करताय नाटकं, मला माहिती आहे सगळं, माझ्या बाबाला तुम्हीच मारला आहे, माझ्या बाबासोबत तुम्हीच असं वागला आहात. अहो तुम्हाला काय वाटलं मला माहिती होणार नाही, पण मला माहिती झालं आहे, माझ्या बाबाला तुम्ही संपवलं आहे, असं म्हणते. आणि आता लगेच सावी असं म्हणल्यावरती दामिनी म्हणते काय काही पण बोलू नको सावी, तोंडाला येईल ते काही काय बोलते. तर आता धैर्य पण म्हणतो की हे बघ सावी, तू माझ्या आईवर आरोप लावते सावी, तुला कळतंय का, ती माझी आई आहे ना, असं कधीच नाही करू शकत माझी आई. सावी मला तुझा खूप राग येतोय. आणि धैर्य आता सावीवर ओरडतो. आता सावी लगेच जी दामिनी आहे ती सावीवर हात उचलते मारायला. तर आता सावी तिचा हात पकडते आणि म्हणते की दामिनी मॅडम तुम्हाला सोडणार नाही मी, माझ्या आईच्या आणि भाऊंच्या तोंडाकडे बघवत नाही आहे मला आता, असं म्हणते. आणि आता लगेच ते म्हणते की काय अगं सावी काही बोल नको तू. तर आता लगेच सावीनंतर बघते तर सावीचा हा भास झालेला असतो सगळा. आणि आता धैर्य म्हणतो सावी चल रूममध्ये, काय होतंय तुला. आणि चला आता सावी रूममध्ये, धैर्य सावीला रूममध्ये घेऊन जातो आणि भाऊन ते तिथेच असतात. आता भाऊन ते म्हणतात आता काय करायचं सावीचं. तर आता लगेच इकडं धैर्य रूममध्ये घेऊन आल्यावरती आता भाऊन ते तिथून जातात. तर आता सावीला तो शांत करतो आणि सावी तिला झोपते. धैर्य पण त्या सोफ्यावर झोपतो आणि झोपल्यावर रात्री सावीला अचानक झोप येत नाही. तिच्या बाबाचा सारखा चेहरा तिला समोर दिसत असतो, ॲक्सिडेंट दिसत असतो आणि ती अचानक घाबरून उठते. आणि आता ती परागला फोन करते आणि म्हणते पराग मला तुला भेटायचं आहे, तू खाली ये आमच्या बंगल्याच्या मुजुमदारांच्या. तर ते म्हणतो पराग म्हणतो काय, कोण आहे तू, खोटं माझी चाष्टा मस्करी करू नको. तर आता सावी म्हणते अरे पराग येड्यावानी काय करतोय, मीच आहे सावी. तर ते म्हणतो की सावी तुला आठवतंय सगळं. सावी म्हणते की हो, तू रिनीला घेऊन लवकरात लवकर ये, असं म्हणते. आणि आता लगेच सावी पण आता खाली येते. तर इकडून जो भास्कर आहे तो ड्रिंक घेऊन पिऊन आलेला असतो आणि आता तो सावी दरवाजा उघडते. तेवढ्यात भास्कर घरात यायला लागतो आणि तो म्हणतो सावी तू काय करते गे ते. आणि तो खूप नशेत असतो, त्याला काही कळत नाही. आणि आता सावी गपचूप तिथून निघून जाते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.